श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 10। चला तर आपण ही गोष्ट ऐकूया। मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात एक तरुण राहत होता, नाव रोहन। मुंबईमध्ये त्याचं जीवन खूप व्यस्त होतं। ऑफिस, ट्रॅफिक, टेन्शन, सगळं काही होतं, पण मनात शांती नव्हती। तो रोज सकाळी लोकल ट्रेनने प्रवास करत असे। गर्दी, धक्का बुक्की आणि मनात सतत चिंता। एक दिवस त्याची नोकरी अचानक गेली। घरखर्च, जबाबदाऱ्या, सगळं एकदम डोक्यावर आलं। तो खूप खचला। एका संध्याकाळी तो निराश होऊन समुद्रकिनारी बसला होता, मरीन ड्राईव्हवर शांतपणे लाटा पाहत। तेव्हा त्याच्या बाजूला एक वृद्ध माणूस येऊन बसला। त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती। वृद्ध म्हणाले, बाळा, इतका विचार का करतोस? रोहनने आपलं सगळं दुःख सांगितलं। तेव्हा वृद्ध हसून म्हणाले, तू इतका प्रयत्न करतोयस, पण विश्वास कुठे आहे? सोडून दे चिंता आणि नामस्मरण सुरू कर। रोहनला काहीतरी वेगळं जाणवलं। तो घरी गेला आणि दुसऱ्या दिवसापासून मनापासून जप करू लागला, श्री स्वामी समर्थ। काही दिवसांनी त्याला अचानक एक नवीन जॉब ऑफर मिळाली, पूर्वीपेक्षा चांगली। त्याला लगेच त्या वृद्धाची आठवण झाली। तो पुन्हा मरीन ड्राईव्हवर गेला, पण ते कुठेच दिसले नाहीत। तेव्हा त्याच्या मनात एकच विचार आला, हे स्वामींचंच रूप होतं। त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। आता त्याचं जीवन बदललं होतं, बाहेरचं नाही पण आतलं। अध्याय 10चा संदेश। मुंबईसारख्या धावपळीतही शांतता मिळू शकते। संकट येतात, पण गुरु कधीच सोडत नाहीत। नामस्मरण आणि श्रद्धा यामुळे जीवनात चमत्कार घडतात। स्वामी योग्य वेळी योग्य रूपात मदत करतात। श्री स्वामी समर्थ।